गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन, ज्याची आम्ही तयारी करतो आहे। आज मी आणि माझी छोटी बहीण इथे कणकेचे दिवे बनवतो आहे। 32 दिवे आम्हा दोघींना बनवायला सांगितले। त्यातून 16 दिवे एका देवीचे आणि 16 दिवे दुसऱ्या देवीचे असे मिळून आम्ही 32 दिवे बनवणार आहोत। आणि त्याच्या खाली ठेवण्यासाठी 32 पराती आणि मुटके। हे सर्व करताना आम्ही खूप सारा एन्जॉय केला, खूप मजा मस्ती केली। इथे आम्ही गव्हाच्या पिठापासून देवीचा शृंगार रेडी करतोय। त्यात मी पहिलं वेणी बनवली आहे, फणी, जोडवे, बांगड्या, डोरलं, मंगळसूत्राच्या मण्या, अशा प्रकारे आम्ही दोघींसाठी वेगवेगळा शृंगार तयार केलेला आहे, जिथे माझ्या छोट्या बहिणीने मला खूप जास्त मदत केलेली आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला आहे हा मोमेंट। इथे आम्ही हसत हसत खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहे, खूप जास्त मज्जा केलेली आहे हे सगळं बनवताना। शृंगार रेडी झाल्यानंतर इथे मी पुऱ्या करायला घेतल्या आहेत। अशा प्रकारे पुऱ्या झालेल्या आहेत आणि देवीचा शृंगार सुद्धा रेडी आहे। 2 वेणी, 2 फणी, 8 बांगड्या, 8 जोडवे, 4 डोरले आणि 10 मण्या असं प्रकारे आम्ही शृंगार रेडी केलेला आहे। ते माझ्या ताईने छान दिवे वाफून घेतलेले आहे। आता ते आम्ही सेट केलेत आणि हा आहे पूजेच्या अगोदरचा फायनल लुक। बत्तीस दिवे रेडी झालेले आहेत। आता माझी ताई ह्याच्यामध्ये तूप टाकते आणि इथे माझा छोटा भाऊ ऋषी वाती तयार करत आहे। सो इथे आम्ही पूजेसाठी रेडी झालेलो आहोत। हा आहे माझा लुक, हा लुक आहे माझ्या मोठ्या दीदीचा। इथे पिठाचा जो काही शृंगार रेडी केलेला आहे त्याचा आता मी फुलोरा एक बनवून घेते आणि धाग्यात ओवून घेते। इथे मी छान असं देवीचं मंगळसूत्र ओवून घेतलेलं आहे, जे की खूप सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे मी देवीचा सगळा शृंगार धाग्यामध्ये ओवून घेत आहे। गौरी पूजनची सगळी तयारी झालेली आहे। इथे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे आणि 16 प्रकारच्या भाज्याचा नैवेद्य दाखवला आहे। इथे माझी ताई हाताचे ठसे उमटत घरामध्ये गृहप्रवेश करत आहे। इथे पूजेची तयारी सुरू झालेली आहे। जे काही पिठाचे दिवे बनवलेले आहेत ते आता पेटवून देवीला नमस्कार करणार आहोत आम्ही। इथे माझी दीदी हातावर वाती वळत आहे।
इथे माझी ताई देवींना हळदी कुंकू लावत आहे। हळदी कुंकू लावून झाल्यावर इथे माझी ताई दोन्ही देवींना जेवण भरवत आहे आणि जेवण भरून पाणी पाजत आहे। आमच्याकडचे हे रिच्युअल्स आहेत असे। जेवण झाल्यानंतर इथे ताई ओटी भरून घेत आहे दोन्ही देवींची। सर्व पूजा विधी झाल्यानंतर आम्ही इथे आरतीची सुरुवात करत आहोत आता। पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया। इथे ताई देवींच्या हातावर पान ठेवत आहे, खायचा पान आहे हा। इथे आम्ही चौघींनी मिळून छान झिम्मा फुगड्या खेळल्या आहेत। अशा प्रकारे गौरी पूजन सुफळ संपूर्ण झालेलं आहे। ज्येष्ठ गौरी पूजनानंतर मध्यरात्री 12च्या नंतर फुलांच्या गाठी बांधायचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये 5 सुवासिनी स्त्रिया मिळून ह्या गाठी बांधतात आणि देवीला मग घालायच्या त्या।